आणीन आजी, डोंट वरी, घेऊन येतो व्यवस्थित. म्हणजे पेमेंट केलंय, दागिने काय काय त्याची लिस्ट पाठवते मी तुला. त्यातला सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे आपला तो राणीहार. राजवाड्यांसाठी खूप महत्वाचा दागिना आहे रे. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला सगळी लिस्ट द्या दागिन्यांची, त्या ज्वेलर्सचा ॲड्रेस द्या. मी जातो, सगळे व्यवस्थित दागिने घेतो आणि सुरक्षितपणे इथे घेऊन येतो. अजिबात काळजी करू नका. अरे तू असल्यावर कसली काळजी रे. चला निघायचं का? हो चल. चला आम्ही येतो. चल रे. हो मल्लिका, चला कामाला लागा. आई थोडा अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय मला. थोडा विकनेस आलाय जरा. संध्याकाळी आपला एवढा मोठा सोहळा आहे तर त्यावेळेला उगाच हे नको ना. जरा रेस्ट करते मी. अप्पी ते चिप्स घे. हो चला आत माझ्या बरोबर. आई ग कणकण आली आहे नुसती अंगात. अंशू, पाहुण्यांचं येणं कन्फर्म करणं हे तुझं काम आहे. हो आजी मी त्या करतो, टेन्शन घेऊ नको. हा मी आलो. हा असे काय बघताय? भांडण करायचा विचार बदलला की काय? नाही नाही, विचार टिकलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? टिकली, तुमची टिकली जरा इकडे सरकली. इकडे इकडे ती थोडी इकडे सरकवा. नाही नाही, ऐका माझ्याकडे बघा. टिकली अशी इथे मध्ये पाहिजे ना. ती अशी इकडे गेली, इकडे. ती थोडी इकडे अशी घ्या. इकडे गेली नाही ऐका, थोडं उजवीकडे, तुमच्या उजवीकडे. माझ्या डावीकडे नाही, माझ्या पण उजवीकडे. थांबा हो जरा, खूप कन्फ्युज करताय तुम्ही. मी आरशात बघूनच लावते. काय चाललंय तुझ्या डोक्यात? शांत राहा ताई जरा. एक मिनिट अंशू, जे काय करशील ना ते विचारपूर्वक करा. आपल्या अंगाशी आता काही आलं नाही पाहिजे. काही येऊ देणार नाही मग. डोंट यू वरी. पण मी शांतही नाही बसणार. शांत बसायचंच नाहीये आपल्याला. मुळात हा जो काही सुवर्ण प्रधान सोहळा आहे ना तो मलाच आवडलेला नाहीये. म्हणूनच तो नीट पार पडू द्यायचा नाही. ऐका माझा प्लॅन. सॉरी सॉरी. झालं. प्रत्येक गोष्टीत ना तुम्हाला घाई असते. 3-3 कामं एका वेळेस का करायला जाता तुम्ही? कुठली कामं केली मी आता? चाललात, टिकली लावायला गेला आणि वळलात. झाली की नाही 3 कामं एकत्र? कशासाठी करायचं हे सगळं? मी होतो म्हणून तुम्ही आता वाचलात, नाही तर तोंडावर पडला असतात. ओके थँक्यू. थँक्यू नाही, पण मी सांगतोय तर जरा विश्वास ठेवायचा ना माझ्यावरती. अहो विश्वासाचा काय संबंध आहे याच्यात? मला नव्हतं कळत तुमचं ते डिरेक्शन इकडून तिकडून इकडून तिकडून. काय त्या निकिताला सुद्धा कळत नाही डिरेक्शन. ती पण तशीच आहे. तुम्ही पुस्तकं वाचता ना? मी एक पुस्तक सजेस्ट करते, वाचा. मेन आर फ्रॉम मार्स आणि विमेन आर फ्रॉम व्हीनस. म्हणजे कसं आहे, काही गोष्टी बायकांना जन्मजात छान येतात, काही गोष्टी पुरुषांना छान येतात. आता तुम्ही डिरेक्शन इतके छान सांगू शकता तर आम्ही मल्टीटास्क करू शकतो. एकाच वेळी 3 गोष्टी. मी सुद्धा ना तुमच्यावर एक पुस्तक लिहिणार आहे. झालंय आता माझं आवरून. चला, तुम्हाला काही मदत हवी आहे का? अरे बापरे, चिडलायत का माझ्यावर? परत अपमान केला का मी तुमचा? नाही, मी काहीच नाही बोलले. काय झालं आता? काय केलंय मी? टाइम प्लीज. म्हणजे मौन पाळत होतो ना आपण. तो तुम्ही कधीपासून एवढं सिरियसली घ्यायला लागलात माझं म्हणणं? जे योग्य असतं ना ते मी ऐकतोच. मलाही कळत होतं की बोलण्यात आपला वेळ जातोय, पण तुम्ही विसरलात. तुम्ही बोलायला लागलात. ओके, आता मी तयार झालेले आहे, हेच सांगायचं होतं. छान दिसताय. हॅलो,
मी म्हटलं तुम्ही छान दिसताय. काय काय बरं आहे. म्हणजे साडी वेगळी आहे म्हणून बोललात ना? हो का? का म्हणजे तुम्हाला कळलं नाही अशी एक वेगळी साडी नेसली आहे मी आज? नाही, मी नाही लक्ष देत असल्या गोष्टींकडे, पण तुम्ही छान दिसताय. अहो पण म्हणजे मी नेहमीपेक्षा वेगळी साडी नेसली आहे म्हणून तुम्ही बोललात की नाही? तुम्ही मगाशी काय म्हणाला? पुरुष हे मंगळावरचे असतात. इतकं डिटेल त्यांना कळत नाही. मी तुम्हाला छान दिसताय असं म्हटलं, विषय संपला. आता ह्याच्यावर तुम्ही माझ्याशी भांडणार आहात का लगेच? नाही 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 नाही, फक्त माझा थोडासा गोंधळ उडालाय हो. एक तर तुम्ही बरे बोलायची सवय नाही मला, त्यात कॉम्प्लिमेंट देताय तुम्ही मला. मला नाही आहे सवय आता. करून घ्या. मैत्री झाली आता आपली. वी आर फ्रेंड्स. आणि मैत्रीत आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणतो ना की छान दिसतेस. तसंच आहे हे. हा, माणसाने कौतुक करावं समोरच्याचं. आवडतं त्याला आपलं कोणीतरी कौतुक केलेलं. कॉम्प्लिमेंट द्यावी, ती घ्यावी. नाही का, इतकी वर्ष चालत आलेल्या नात्यांमध्ये लोक आजकाल कॉम्प्लिमेंट देणं सुद्धा विसरून गेलेत. ती द्यावी. बापरे, हे म्हणजे हा, बस टोमणे नकोत. आनंद आणि निकिताला सुद्धा मी मध्ये मध्ये कॉम्प्लिमेंट देत असतो. तुम्हाला नको असेल तर सांगा, माझी मी परत घेतो. नाही, मला हवी आहे. बाकी हा कॉम्प्लिमेंटचा मुद्दा बाकी बरोबर बोलला का तुम्ही? नाही, माझे मुद्दे बरोबरच असतात. तुमच्या ते आत्ता लक्षात यायला लागलंय. काय थोर माणसाबरोबर राहिल्यानंतर सामान्य माणसाची सुद्धा उन्नती होते हळूहळू.